डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स मध्ये गेल्या वेळेस एक्सरसाइज 1.4 मधील क्वेश्चन नंबर 1 आपण बघितलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला एकच सम बघितला होता. आणखीन एक सम बघूया त्याच्यामध्ये. आता तिकडेच म्हणजे क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. हा क्वेश्चन आपण बघितला होता. म्हणजे इथं dy/dx काढून मग थीटाची व्हॅल्यू π/6 ठेवणे. अशाच पद्धतीचा आणखीन एक क्वेश्चन आपल्याकडे आहे, तो म्हणजे पाचवा क्वेश्चन. x = t + 2 sin πt आणि y = 3t - cos πt आणि जिथं मला t ची व्हॅल्यू हाफ म्हणजे 1/2 ठेवायची शेवटी. काही जणांनी जर होमवर्क म्हणून केला असेल तर वेल अँड गुड, नाहीतर आता आपण ते बघूयात आपण प्रत्येक जण. तर सुरुवात करूया आपण y पासून, की y y ला कन्सिडर करतोय आपण. तुम्हाला आता माहित आहे की पॅरामेट्रिक मध्ये हाऊ वी फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx. फर्स्ट वी फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t, म्हणजेच मला dy/dt मिळेल. त्यानंतर x विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे dx/dt मिळेल आणि मग त्या दोघांचा भागाकार घेतल्यानंतर मला dy/dx मिळणार आहे. हे पॅरामेट्रिक मधला रूल आहे. आता त्याप्रमाणे जाऊया. पहिल्यांदा y चा जो घेतलेला आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा प्रयत्न करू इथं. तर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर हा t असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू t द डेरिव्हेटिव्ह इज ओनली 1. 1 into 3 is 3, so I am leaving it as it is. Now derivative of minus cos, हा मायनस साइन समजा मी इथं आहे तसा ठेवला आणि cos चा डेरिव्हेटिव्ह हा काय असतो, cos चा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन असतो. त्यामुळे आणखीन एकदा मायनस साइन आलं, त्यामुळे दोन वेळा मायनस आल्यामुळे इथं प्लस लिहिलेलं आहे. cos चा डेरिव्हेटिव्ह साइन आणि मग पाय t याचा डेरिव्हेटिव्ह राहिला आणि पाय t चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, पाय. इथं डायरेक्टली ते लिहिलेलं आहे मी. पुढे सिम्प्लिफिकेशन करून आपल्याला मिळेल, हा पाय इथं घेतलेला आहे, त्यामुळे 3 + पाय sin πt हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता x ची किंमत घेऊ आपण. x = t + 2 sin πt. Similarly here also we will differentiate this with respect to t. All I get is dx/dt which is equal to derivative of t is 1, this 2 as coefficient, derivative of sin is cos आणि या पाय t चा डेरिव्हेटिव्ह मी पाय म्हणून लिहिला कारण की हा कोएफिशियंट म्हणून येतो. पाय इज अ कोएफिशियंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ t इज 1, त्यामुळे पाय * 1 मिळेल इथं. त्यामुळे नुसता पाय लिहिलेला आहे आपण इथं आणि हे इक्वेशन सेकंड म्हणून घेतलेलं आहे आपण की dx/dt = 1 + 2 pi cos of pi t. Now this was 1 and this is second. I have to divide dy/dt divided by dx/dt. त्यामुळे dy/dx = dy/dt divided by dx/dt केल्यानंतर फ्रॉम 1 and 2 मगाशी मिळालेले जे आहेत त्या व्हॅल्यूज इथं टाकू. आता इथं कॅन्सल होण्यासारखं काय नाही, वी कांट कॅन्सल दिस पाय. तर आता शेवटचा भाग याच्यामध्ये काय असणार, इथं dy/dx ची किंमत काढली आपण, ही झाली. आता शेवटी त्यांनी विचारलं की t = 1/2 असेल तर या dy/dx ची व्हॅल्यू किती येणार आहे. त्यासाठी dy/dx at t = 1/2. So wherever there is a t I will replace that by 1/2. त्यामुळे मला इथं काय मिळणार आहे, पहिल्या याच्यामध्ये पाय आणि t च्या ठिकाणी 1/2 ठेवल्यामुळे इथं π/2 मिळेल मला. दिस इज π/2. इथं सुद्धा π/2 मिळणार आहे, तो हो π/2 इथं घेतलेला आहे. मग आता what is the value of sin of π/2? It is simply 1. sin of 90 degree असल्यासारखं 1 आणि cos of 90 degree is 0. So in later step this is 1 and this is 0. 2 pi into 0 is 0 and denominator will be only 1. फक्त न्यूमरेटरचाच भाग राहणार आहे जो की 3 + पाय इतका तो येणार आहे. नाउ आय शॅल मूव ऑन टू क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये बरेचसे सम्स तुम्हाला जे दिसतात ते सगळे शो दॅट असलेले आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी शो दॅट असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. आता ते कशा पद्धतीने सोडवायचे किंवा त्याच्यातले मी हे दोन प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो, सेकंड क्वेश्चन अँड सिक्स्थ क्वेश्चन. तर x = e⁻ sin t and y = e⁻ cos 3t. Show that dy/dx = -y log x upon x log y. So given x = y जरी घेतला तरी चालेल किंवा x जरी घेतला तरी. मग आता x ला पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो त्याचा. इथं या स्टेप मध्ये e⁻ sin t आहे. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह फॉर e⁻x चा काय असतं, सोपं असतं, त्यामुळे मी ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह काढायचा प्रयत्न करतो. जर कोणाला वाटलं इथं लॉगॅरिथम घेऊन करावा तर केलं तरी चालेल, दोन्ही बाजूचा लॉग घेणे आणि मग सोडवणे, त्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल. इथं मी आता डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतोय e⁻ sin 3t. e⁻ एनिथिंग विल बी सेम
आणि या sin 3t च्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला पुढे मल्टिप्लाय करावं लागणार आहे. sin 3t चा डेरिव्हेटिव्ह हा काय आलेला आहे, तर sin चा डेरिव्हेटिव्ह हा cos येतोय, पण पुन्हा मग 3t च्या डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. या 3 चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, तर 3 आहे, त्यामुळे तो 3 ॲज अ कोएफिशियंट म्हणून घेतलेला आहे, e to the power sin 3t into cos 3t. First thing for us, that is dx by dt. y is equal to e to the power cos 3t. आता याच्यामध्ये मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t केल्यामुळे मला e टू द पॉवर असल्यामुळे ॲज इट इज लिहिला आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 3t. त्यानंतर cos चा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन आहे आणि मग 3t चा जो डेरिव्हेटिव्ह उरला आहे त्याच्याने आपण त्याला मल्टिप्लाय करू. त्यामुळे पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला हा मायनस साइन आणि याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, 3 आहे, तो -3 इथं दिसतोय ॲज अ कोएफिशियंट. राईट आफ्टर दॅट e टू द पॉवर cos 3t आणखीन sin 3t जो उरलेला आहे तो. लेट्स गो टू द नेक्स्ट स्टेप अँड डिवाइड दीज टू थिंग्स. dy by dx इज इक्वल टू dy by dt अपॉन dx by dt. तर या दोघांचं डिव्हिजन केलेलं आहे, dy ने जी मिळाली टर्म आणि dx ने जी मिळाली टर्म. खरं तर आता इथं जास्तीत जास्त काय होऊ शकतं, तर हे दोन्ही कॅन्सल होऊ शकतं. पण या सम मध्ये काय विचारलं आपल्याला, शो दॅट म्हणून दिलेलं आहे. आता शो दॅट मध्ये काय आहे, तर -y log x अपॉन x log y. तर y आणि x कोण आहेत, हे दोघं x आणि y आहेत. हे दिसतात का बघूया आपण. इथं आहे हे जे आहे, आता इथं दाखवलेलं की x इज इक्वल टू e टू द पॉवर sin 3t, म्हणजे दिस इज नथिंग बट दिस इज x ऍक्च्युली, आणि हा जो आहे तो y आहे. आणखीन काय लॉगॅरिथम मध्ये होतं. आता त्या लॉगॅरिथम मध्ये कसं आणायचं, तर आपल्याला माहित आहे, म्हणजे ते आपण फर्स्ट आणि सेकंड जे इक्वेशन, त्यांनी मूळ इक्वेशन जे दिलेलं आहे, दिस वॉज फर्स्ट फॉर देम ऍक्च्युली अँड दिस वॉज सेकंड. तर याच्यावरून काय मिळालं आपल्याला, तर x इज इक्वल टू e टू द पॉवर sin 3t आहे. मग हा e जर इकडे घेतला मी आणि याला काय मिळणार, मग इथं लॉग घ्यावं लागेल मला, इथं लॉग, त्यामुळे sin 3t खाली येईल. तो इंडेक्स फॉर्म टू लॉगॅरिथम फॉर्म लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये सुरुवातीच्या भागामध्ये सांगितलं होतं, त्याप्रमाणे इथं sin 3t इज इक्वल टू काय आलेलं आहे, log x, जिथं e हा बेस असतो त्यामुळे काही नाही लिहिलं तरी चालेल. आणि याचं रूपांतर या लॉगॅरिथम मध्ये केलेलं आहे, की इथं लॉग घेतल्यामुळे काय मिळणार आहे, समजा इथं लॉग घेतला log y इज इक्वल टू, इथं देखील लॉग घेतला log ऑफ e टू द पॉवर cos 3t, तर हे cos 3t इकडे येतील लॉगच्या बाजूला आणि log ऑफ e मिळेल, जो की किती असतो, 1 असतो. त्यामुळे दोन्ही बाजूचं लॉग घेतल्यानंतर सुद्धा हे क्लिअरली दिसतं आपल्याला. तर इथं sin 3t ची व्हॅल्यू आहे, त्याच्याऐवजी log x ठेवेन मी. इथं cos 3t ची व्हॅल्यू आहे, त्याच्याऐवजी log y ठेवेन मी. त्यानंतर e टू द पॉवर cos 3t आहे, त्याच्याऐवजी y ठेवणार मी इथं. आणि e टू द पॉवर sin 3t आहे, त्याच्याऐवजी x ठेवणार मी. हे चारही सबस्टिट्यूशन केल्यानंतर मला मिळेल फ्रॉम 1 2 and 3 मायनस y log x अपॉन x log y. ऍक्च्युली दिस इज द फायनल आन्सर. त्याने हे शो दॅट म्हणून विचारलं होतं, तेवढं आणून दाखवलेलं आहे आपण त्यांनी. आता हेच एका अल्टरनेट मेथडनी पण करून दाखवतो मी तुम्हाला. अल्टरनेट मेथड का बरं वापरतोय, की इथं मला साइन आणि कॉस दिसत आहेत आणि साइन आणि कॉस मधलं रिलेशन मला माहिती आहे की sin स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. त्यामुळे मी या पॅरामेट्रिकचं रूपांतर सिंपल इक्वेशन मध्ये करू शकतो आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्ह काढणं मला सोपं जाईल. हा भाग सोपा होतो म्हणून मी ते अल्टरनेट मेथड दाखवतोय, बघा जरा. आता हा y आणि x आणि y ची व्हॅल्यू, त्यानंतर sin 3t हा log x म्हणून लिहिला आणि cos 3t हा log y म्हणून लिहिलेला आहे मी इथं. त्याच्या पुढे we already know that sin square plus cos square is 1. So sin 3t whole bracket square plus cos 3t whole bracket square is 1. So I am going to replace the value of this as log x and log y in the next term. So log x whole bracket square plus log y whole bracket square is equal to 1. So here I have converted the parametric form into the simple form. हा सिंपल फॉर्म मध्ये आपल्याला मिळाले. या दोन इक्वेशनच्या ऐवजी एवढं एक इक्वेशन सुद्धा पास होणार आहे आपल्याला. यालाच नाही का आपण 11वी मध्ये आणखीन एक एलिमिनेट थीटा किंवा एलिमिनेट टी असं देखील म्हणत होतो. तोच प्रकार इथं केलेला आहे आपण. नाउ डिफरन्शिएटिंग दिस विथ रिस्पेक्ट टू x. आता इथं डिफरन्शिएशन घेतल्यामुळं, आता स्क्वेअर असल्यामुळे पहिल्यांदा 2 चा विचार करायला, 2 टाइम्स log x आणि मग त्या log x च्या डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करणे. इथं log y होल ब्रॅकेट स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स log y आणि त्या log y च्या डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करणे. मग आता हे फक्त दोन डेरिव्हेटिव्ह काढायचे राहिलेत, log x आणि log y चे, जे की log x 1/x log y 1/y. हा आणि हा जो 2 आहे तो कॅन्सल आउट केलेला आहे मी इथं, त्यामुळे एवढं मिळालेलं आहे मला. आता नेक्स्ट स्टेप मध्ये ही जे आहे ते log x अपॉन x मी त्या बाजूला पाठवतो, म्हणजे ते काय होणार,
लॉग एक्स अपॉन एक्स हा त्या बाजूला घेतला तर निगेटिव्ह जाणार, तो निगेटिव्ह लॉग एक्स अपॉन एक्स. आणखीन काय होणार तर वाय जो आहे पुढच्या स्टेपमध्ये वर जाईल आणि लॉग वाय खाली येईल. तसंच वाय वर गेलेलं आहे आणि लॉग वाय खाली आलेलं आहे. त्यामुळे फार लवकर याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे कंपॅरेटिव्हली त्या पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये आहे तसं ठेवण्यापेक्षा. जिथं हे शक्य आहे, साइन आणि कॉस मधलं रिलेशन इथं मला माहित आहे त्यामुळे हे सिंपल करणं शक्य आहे. इथं साइन आणि समजा काहीतरी वेगळं दिलं असतं, समजा टॅन किंवा काय, तर त्याच्यामधलं रिलेशन थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं असतं, तिथं हा प्रकार वापरता आला नसता मला. सम बघून आपण हे सिम्प्लिफाय करायचं का नाही हे ठरवायचंय. पुढे जाऊया. आता इथं दिसतंय बघा लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर आहे आणि टी मायनस टॅन इनवर्स ऑफ टी आहे. या दोघांमध्ये असं फारसं लगेचच रिलेशन कुठलं सापडत नाही आपल्याला, त्यामुळे नाही का इथं सिम्प्लिफिकेशन करायचा प्रश्न येत नाही. त्यामुळे वी हॅव टू यूज द पॅरामेट्रिक फॉर्म्युला. So I consider y is equal to t minus tan inverse of t. So let me take the derivative of this first. So when I differentiate with respect to t, मला काय मिळेल इथं d by dt of t minus tan inverse of t. आता t चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर t चा डेरिव्हेटिव्ह हा 1 आहे. मायनसला मायनस चिन्ह दिलेलं आहे. टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. तो थोडं सिम्प्लिफिकेशन करू, क्रॉस मल्टिप्लाय करू. तो 1 अपॉन 1 असल्यामुळं सो क्रॉस मल्टिप्लाइंग या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि त्यामुळे हा 1 आणि मायनस 1 कॅन्सल झालेला आहे, वर फक्त टी स्क्वेअर राहिलेला आहे आणि 1 प्लस टी स्क्वेअर. म्हणजे पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालेला आहे. हा डेरिव्हेटिव्ह पहिल्याचा मिळालेला आहे, फर्स्ट इक्वेशन मला त्याला म्हणता येईल. आता एक्स कन्सिडर केलेला आहे की लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. इथं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणल्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तर लॉग असल्यामुळं 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि मग त्या 1 प्लस टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. हा 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ॲज इट इज. टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 2t आणि या 1 चा कॉन्स्टंट असल्यामुळे 0, त्यामुळे नुसतं 2t राहणार आहे. तर 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आय कॉल दिस एज सेकंड इक्वेशन. मग आता मला या dy बाय dt ला dx बाय dt ने डिवाइड करायचं आहे. म्हणजे थोडक्यात या इक्वेशनला या इक्वेशनने डिवाइड करायचं आहे. खरं हे डायरेक्टली पण करता येईल. बघा बघू, आता इथं दिसते की 1 प्लस टी स्क्वेअर आणि 1 प्लस टी स्क्वेअर काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. त्यामुळं हे बघा इथं याच्यामधून आणि याच्यामधून हा जो 1 प्लस टी स्क्वेअर हा भाग कॅन्सल होणार आहे. इथं टी स्क्वेअर राहिलेला आहे, इथं टी आहे, त्यामुळे एक टी या दुसऱ्या टी बरोबर कॅन्सल झालेला आहे. त्यामुळे मला काय मिळालेलं आहे टी अपॉन 2 मिळालेलं आहे. पण शो दॅट मध्ये काय विचारलेलं आहे त्यांनी, शो दॅट म्हणून दिलेलं आहे ना, हे dy बाय dx इज इक्वल टू एवढं येतं असं दिलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू एक्स मायनस 1. तर मग ई रेस टू एक्स म्हणजे मला एक्स कडे थोडंसं लक्ष देऊन नाही का काय करता येईल ते बघूया आपण. हे इथपर्यंत आलो होतो आपण. त्यानंतर यालाच मी स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर म्हणून लिहिलेलं आहे. त्यांनी दिलेलं आहे की एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. याचं रूपांतर मी नाही का इंडेक्स फॉर्म मध्ये करतो. कसं करायचं ते, हा लॉगचा बेस काय असतो ई, हा ई इकडे घेऊन जायचा म्हणजे एक्स त्याच्या डोक्यावर येईल, ई रेस टू एक्स झाला तो. ई रेस टू एक्स इज इक्वल टू 1 प्लस टी स्क्वेअर दिसेल तो आपल्याला, म्हणून ई रेस टू एक्स इज इक्वल टू 1 प्लस टी स्क्वेअर. मग त्या टी स्क्वेअरला आपण ई रेस टू एक्स मायनस 1 असं लिहू शकतो. इथं जो टी स्क्वेअर आहे टी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर म्हणून लिहिला होता आपण, त्या टी स्क्वेअरला मी रिप्लेस करतो ई रेस टू एक्स मायनस 1 ने. त्यामुळे इथं काय मिळेल मला dy बाय dx इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू एक्स मायनस 1 आणि डिवायडेड बाय 2 जो होता तो ॲज इट इज घेतला. त्यामुळे इथं मला उत्तर मिळालेलं आहे. आता पुढे चौथ्या प्रश्नाकडे जाण्याआधी थोडासा भाग आपण घेऊया. तर काही एमसीक्यूज इथं मी विचारतोय पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. ऑप्शन्सच्या साठी असे ऑप्शन्स होते एक्स स्क्वेअर, एक्स, 2x आणि 2. 2x हे त्याचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी सेकंड क्वेश्चन, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं ऑप्शन देतो मी तुम्हाला. फर्स्ट 2y dy बाय dx, सी 2x dy बाय dx आणि डी वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy 2y dy बाय dx. इथं आपण चेन रूल वापरतो की हा वायचा म्हणजे हा जरी डिफरंट असला, y आहे हा x आहे, हा y मध्ये दिला हा x मध्ये आहे, त्यामुळे नाही का इथं आपण चेन रूल प्रमाणे y चा डेरिव्हेटिव्ह काढला वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y आणि मग त्या y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy बाय dx. तर आता तिसरा प्रश्न,
आता डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू वाय असं म्हणतोय मी तुम्हाला, पण विथ रिस्पेक्ट टू वाय इथं लिहिलेलं आहे आणि वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आहे. त्यामुळे हे तुम्हाला असलेले 4 ऑप्शन, एक आहे 2y, नंतर 2y dy by dx आणि y, आणि डी आहे वी कॅनॉट डिटरमाइन दिस, म्हणजे आपल्याला काढता येणार नाही. तर ए 2y. बर, चौथा प्रश्न, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू वाय इज, हे झाले त्याच्यासाठी असलेले 4 ऑप्शन. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर दिलाय मी तिथं, हिअर इट इज एक्स स्क्वेअर अँड आय एम डिफरन्शिएटिंग दिस विथ रिस्पेक्ट टू वाय. आणखीन एक ऑप्शन देतो मी ई, की असला काय प्रकार करता येत नसतो, की कॅनॉट बी डिटरमाइंड, वी कांट डू दिस. आता एक्स स्क्वेअर आहे हा, एक्स स्क्वेअर आणि इथं वाय दिलेलं आहे, हे दोन व्हेरिएबल्स वेगळे वेगळे आहेत. आता मगाशी कसं केलं होतं त्याचप्रमाणे याचा देखील विचार करायचा आहे. आता डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय आपण, वाय घेतोय. आपण ज्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह काढतो त्या पद्धतीने त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, पण मग त्या एक्सचा विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल चेन रूल प्रमाणे. म्हणजेच काय, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x, पण विथ रिस्पेक्ट टू वाय केल्यामुळे काय होणार, मला त्या एक्सचा विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काढावा लागणार आहे. कारण बघा, ज्या वेळेस मी विथ रिस्पेक्ट टू लिहितो, हे जे आहे हे खाली यायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. याचाच अर्थ विथ रिस्पेक्ट टू ना, म्हणजे डी बाय डी वाय ऑफ दिस टर्म. त्यामुळे हा ऑप्शन जो आहे तो मला वाटतं दिस इज द सी ऑप्शन. सी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस. पाचवा क्वेश्चन आहे, प्रत्येकाने नीट लक्ष देऊन आणखीन स्वतःचं डोकं चालवून थोडंसं व्यवस्थित उत्तर द्यायचा प्रयत्न करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स स्क्वेअर. आता इथं काय दिलेलं, विथ रिस्पेक्ट टू एक्स स्क्वेअर दिलेलं आहे. आपल्याला सवय असते विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायची, किंवा विथ रिस्पेक्ट टू टी, विथ रिस्पेक्ट टू थिटा, विथ रिस्पेक्ट टू वाय. पण इथं मी डायरेक्टली काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर दिलेलं आहे, आणि त्याच्यासाठी असलेले ऑप्शन हे ए बी सी डी ई. आता इथलं या प्रश्नाचं वेगळे पण काय, की आपलं इथं विथ रिस्पेक्ट टू काय आपल्याला एक्स स्क्वेअर आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स स्क्वेअर असणं हाच भाग वेगळा आहे याच्यामध्ये. मग आपण अशा वेळेस काय करणार, तर इथं पॅरामेट्रिक गोष्टी आपल्याला मदतीला येतात. मी तात्पुरता एक्स ला यू म्हणतो आणि एक्स स्क्वेअरला व्ही म्हणतो. मग यांनी जे म्हणलेलं आहे इथं की दिस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स स्क्वेअर, याचाच अर्थ काय होणार, डीयू बाय डीव्ही. म्हणजे जे काय इथं दिलेलं आहे त्याचा विथ रिस्पेक्ट टू जे काय इथं दिलेलं आहे त्याच्याने डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजेच मला यू चा विथ रिस्पेक्ट टू व्ही ने डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. थोडक्यात काय, तर मला डीयू बाय डीव्ही काढायचं आहे. मग आपल्या पॅरामेट्रिक मदत करतो कशा पद्धतीने, तर डीयू बाय डीव्ही हे आपल्याला जर डायरेक्ट मिळत नसतील तर तो आपल्याला सांगतो की पहिल्यांदा डीयू बाय डीएक्स काढा तुम्ही. तर डी याचा या एक्सचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे आपल्याला, 1 मिळणार आहे. तसाच डीव्ही बाय डीएक्स याचा या व्ही चा, व्ही म्हणजेच एक्स स्क्वेअर आहे, त्या एक्स स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डेरिव्हेटिव्ह काढला आपण, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मिळणार आहे आपल्याला. तर इथं डीयू बाय डीएक्स मिळाला, इथं डीव्ही बाय डीएक्स मिळालेला आहे. आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे, डीयू बाय डीव्ही ची व्हॅल्यू पाहिजे. मग डीयू बाय डीव्ही हे या पद्धतीने लिहू शकतो आपण, डीयू बाय डीव्ही इज इक्वल टू डीयू बाय डीएक्स अपॉन डीव्ही बाय डीएक्स. आणि डीयू बाय डीएक्स ची व्हॅल्यू काय होती 1 आणि डीव्ही बाय डीएक्स ची व्हॅल्यू काय 2x. त्यामुळे 1/2x मिळालेलं इथं आपण आपल्याला. आणि 1/2x म्हणजेच कुठला ऑप्शन करेक्ट आहे, बी ऑप्शन इज करेक्ट. आता मला वाटतं प्रत्येकाला हा प्रकार क्लिअर झालेला असेल. आणखीन याच्या पुढे जाऊन आपण आता इथं कुठलंही फंक्शन देऊ दे, इथं कुठलंही फंक्शन देऊ दे आणि इथं कुठलंही फंक्शन देऊ दे, म्हणजे कोणत्याही फंक्शनचं विथ रिस्पेक्ट टू कोणत्याही अदर फंक्शनने पण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल, u आणि v अजून करावं लागेल आणि मग du बाय dv काढायचा. हाच बॅकग्राऊंड आपण गृहीत धरून पुढचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू. आता वळूया एक्सरसाइज 1.4 मधल्या चौथ्या प्रश्नाकडे. इथं सगळे प्रश्न जवळपास तसेच आहेत की एका फंक्शनला आपण दुसऱ्या फंक्शनने डिफरन्शिएट करतोय. नेहमी आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा विथ रिस्पेक्ट टू वाय असं करत असतो, तसं इथं एका फंक्शनला दुसऱ्या फंक्शनने डिफरन्शिएट करतोय पूर्णपणे आपण. आता डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स असं दिलेलं आहे. तर हे 3 प्रश्न आपण करूयात आता. तर हा जो आहे एक्स साइन एक्स आणि हा जो आहे टॅन एक्स, शांतपणे आणि व्यवस्थितपणे बघा, हा समजून येईल प्रकार काय आहे तो. पहिला जो आहे त्याला काय कन्सिडर केलेला आहे u, जो दुसरा आहे त्याला काय म्हणलेलं आहे v, आणि मग मला du बाय dv काढायचं आहे. त्यांनी म्हणलेलं आहे डिफरन्शिएट दिस म्हणजेच काय, माझा u आहे, हा कोण आहे तर u आहे माझा. डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू दिस म्हणजे काय v आहे.
म्हणून मला du बाय dv काढायचा आहे. सो du आणि dv काढायचा आहे आपल्याला, du अपॉन dv. बघूया आता कसं करणार आपण ते. u ला कन्सिडर करू, पहिल्यांदा du बाय dx काढू. ते करण्यासाठी मला डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागणार आहे, x करावं लागणार आहे. त्यामुळे du बाय dx लिहीन मी इथं d बाय dx ऑफ x इंटू साइन x. सो फर्दर व्हॉट आय गेट इज दिस. इथं प्रोडक्ट रूल आहे, u इंटू v फॉर्म्युला. आता बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्ही आधी शिकलेल्या आहात त्या सगळ्या इथं वापरायच्यात बरं का परत. इथं x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x आणि नंतर sin x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x. सो फर्दर I get x as it is derivative of sin x is cos x and sin x as it is derivative of x being 1. I don't write anything over here. So du by dx काय मिळालेला आहे आपल्याला, एवढा मिळालेला आहे, त्याला मी नंबर 1 म्हणतोय. आता त्यानंतर v कन्सिडर करूया. v is simply tan x. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर sec square x आहे, त्याला मी सेकंड म्हणतोय. Now this was first, now and this was second. So let's divide these two things to get du by dv. So du by dv is equal to du by dx upon dv by dx. So from 1 and 2 इथे पहिल्यांदा du by dx ची व्हॅल्यू वापरू, त्यानंतर dv by dx ची व्हॅल्यू. त्यामुळे काय मिळालेलं आहे, एवढं मिळालेलं आहे आपल्याला. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x sin x with respect to none other than tan x is this much. So this is the final answer. Sixth question. इथे दिलेलं आहे differentiate tan inverse of cos x upon 1 plus sin x. म्हणजे हा एक फंक्शन आहे ज्याला मी u म्हणेन आणि विथ रिस्पेक्ट टू काय sec इनवर्स ऑफ x ज्याला मी v म्हणेन. तर tan इनवर्स ऑफ cos x upon 1 plus sin x. तर मी u हा कन्सिडर केलेला आहे आणि du by dv काढण्यासाठी मला डायरेक्टली हा डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही. मला वाटतं cos x upon 1 plus sin x चं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. cos 2x चा फॉर्म्युला जो आहे, cos 2x च्या फॉर्म्युल्याप्रमाणे इथं cos x चा फॉर्म्युला वापरलाय. cos 2x असला तर cos स्क्वेअर थिटा मायनस sin स्क्वेअर थिटा. इथं नुसतं x असल्यामुळं x/2 आणि x/2 येणार, cos स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर. and 1 plus sin 2 theta is cos theta plus sin theta whole bracket square. तसं इथं cos of x/2 plus sin of x/2 whole bracket square लिहिलेलं आहे. So cos square minus sin square is cos minus sin at once and cos plus sin एकदा. त्यामुळे हा प्लस वाला याच्यामधून एकदा कॅन्सल होणार हा. त्यामुळे cos minus sin आणि cos plus sin. Cos minus sin upon cos plus sin. I need to divide each term in the numerator and denominator by cos of x/2. So what will I get? Here I will get 1 minus sin upon cos is tan. Here also 1 and sin upon cos is tan. Now in the next step या 1 ला मी tan of pi/4 लिहिलं आणि हा 1 जो होता इथला 1 ॲज इट इज ठेवतो बरं का, इथं रिप्लेस करत नाही, पण याच्या बाजूला एक 1 घेतो मी आणि त्या 1 ला रिप्लेस करतोय tan of pi/4 नी आणि मग त्याला मी tan of a minus b चा फॉर्म्युला tan a minus tan b upon 1 plus tan a tan b असल्यामुळं tan of a minus b इथं लिहिलेलं आहे मी. tan इनवर्स आणि tan कॅन्सल केले तर आपल्याला काय मिळणार आहे, pi/4 minus x/2. ही झाली u ची किंमत. नाउ आय नीड टू डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू x. So at this moment what I will get is derivative of pi/4 being a constant function is 0. Derivative of x/2 is 1/2 with negative sign. So minus 1/2 will be the first. And now v is equal to sec inverse of x. Derivative of sec inverse 1 upon x into square root of x square minus 1. Now this is the second one. Dividing these two things 1 and 2. This is first part, this is second part. डिनॉमिनेटरचं तर काही कॅन्सलेशन होत नाहीये कुठं, त्यामुळे आपण डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला जो आहे तो डायरेक्टली न्यूमरेटर मध्ये घेऊया. म्हणजे थोडक्यात काय तर व्हॉट वी विल गेट इज दिस इज निगेटिव्ह साइन ॲज इट इज. हा x आणि रूटची टर्म खालच्या खाली म्हणजे वर, त्याप्रमाणे नाही का x स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1 अपॉन 2 या पद्धतीने येणार ते. सो अँड दिस इज द आन्सर. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस function with respect to this another function is this much. Okay, I shall go to the next part. आता इथं differentiate x to the power x with respect to x to the power sin x. आता सगळे पॉवर फॉर्म आहेत त्यामुळे तुम्हाला लॉगॅरिथम आठवला पाहिजे. इथं लॉगॅरिथम्स मला वापरायचे आणि मग डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. लेट u is equal to x to the power x and v is equal to x to the power sin x. म्हणजे मी या फर्स्ट फंक्शनला u आणि याला v असं म्हणलेलं आहे. आता u ला कन्सिडर म्हणजे du by dv हे मला फायनली मिळवायचं आहे.
u इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एक्स. आता हा प्रश्न किती मार्काला विचारलेला आहे त्याच्यावरून करायचं बरं का. हा प्रश्न जर समजा 2 ते 3 मार्कासाठी मला वाटतं एक्स रेस टू एक्स जो माहित आहे तुम्हाला फॉर्म्युला ऍज इट इज लिहिला तर चालेल. एक्स रेस टू एक्स आणि ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्स तो फॉर्म्युला डायरेक्ट लिहिला तरी चालेल, किंवा मग हे 4 मार्कासाठी जर विचारलं तर मला हे डिटेलमध्ये करून द्यावं लागणार आहे. तर बघा, एक्स टू द पॉवर एक्स पॉवर फॉर्म मध्ये असेल तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, सो टेकिंग लॉग ऑफ दिस साइड ॲज वेल ॲज दॅट साइड. मग लॉग यू हा एक्स जो आहे इथला इथे येणार, सो एक्स लॉग एक्स मिळेल आपल्याला. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यामुळं लॉगरिदम ज्या ज्या वेळेस वापरतो आपण त्या वेळेस यू इंटू व्ही रूल यूज करायचा आहे. तर इथं दिस टर्म यू ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अँड व्ही ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. सो x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x plus log x as it is derivative of x is 1. So these two things are getting cancelled over here. 1 upon u इथं या साईडला नाही का log u चा डेरिव्हेटिव्ह काय 1 upon u du by dx. त्यामधला हा u इकडे घेतलेला आहे आपण, आठवण करून देतोय फक्त मी. u इकडे घेतल्यामुळे x raised to x 1 plus log x इतका तो मिळालेला आहे. I call this as first equation. Now in the next step I am considering v is equal to x to the power sin x. हा पॉवर फॉर्म मध्ये असल्यामुळे I am going to take log on both sides. So log of v is equal to log of x to the power sin x. So as I have taken log here, this sin x could go here, so it will be sin x into log x. Here also again u into v rule will be applied. So differentiate with respect to x. Here derivative of log v is 1 upon v dv by dx. Here u into v rule, sin x as it is derivative of log and log term as it is derivative of sin. So further sin x derivative of log x is 1 upon x and log x as it is derivative of sin x is cos x. So this could be simplified as हा जो इकडचा 1 upon v होता तो इकडे घेऊन आलेलो आहे, त्यामुळे v ची व्हॅल्यू x टू द पॉवर sin x ठेवलेली आहे आपण. इथं मिळालेली टर्म sin x अपॉन x प्लस cos ऑफ log x. पुढे जाऊन आपल्याला मिळणार आहे x टू द पॉवर sin x ब्रॅकेटमध्ये sin x प्लस हा क्रॉस मल्टिप्लाय केलेला आहे इथं मी x इंटू cos x log x होल थिंग डिवाइडेड बाय x. सो दिस इज सेकंड इक्वेशन. नाउ इफ I divide the first equation by second, what I get is du by dv is equal to du by dx upon dv by dx. Now this was my du by dx, x raised to x चा डेरिव्हेटिव्ह x raised to x into 1 plus log x upon this term. मग याच्यामध्ये काय सिम्प्लिफिकेशन होणार आहे ते बघा. मला वाटतं फक्त आता याच्यामध्ये हा जो भाग आहे 1 plus log x आणि हा जो भाग आहे त्याच्यामध्ये बरंच सिम्पली म्हणजे देयर इज नो चान्स ऑफ गेटिंग सिम्प्लिफाईड. जास्तीत जास्त सिम्प्लिफिकेशन या x च्या पॉवरचं होईल. इथं पण x ची पॉवर आहे, इथं पण तिन्ही ठिकाणी x च्या पॉवर्स दिसतात, त्यांना सिम्प्लिफाय करू. त्यामुळे मी काय केलेला हा डिनॉमिनेटरच्या पण डिनॉमिनेटर असल्यामुळे हा x वर घेऊन गेलो, त्यामुळे हा x याच्या बाजूला येईल. हा x इकडं लिहिल्यामुळे x ची पॉवर काय होणार, x ची पॉवर काय असणार आहे 1. आता x ची पॉवर 1 आणि x ची पॉवर x आहे, त्यामुळे या पॉवरची काय होणार आहे बेरीज. त्यामुळे इथं मला x टू द पॉवर x प्लस 1 मिळेल. And still we have in the denominator x to the power sin x. Here also I can shift this sin x over here and it is a division over here. हा sin x याच्यातून वजा होणार x to the power x plus 1 minus sin x. So this will be the final answer.